शिवप्रहार टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मतदानाच्या आपल्या हक्काची अंमलबजावणी करणाऱ्या जनसामान्य नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना आपल्या मूलभूत समस्यांपासून वंचित ठेवण्याचे एक षडयंत्र राजकीय नेते तसेच इतर काही प्रसार माध्यमांद्वारे रचले जाते। त्यामुळे आपले देश, आपले परिसर, आपले राज्य यांबद्दल सत्य परिस्थितीपासून नागरिक अनभिज्ञ असतात। अशा आभासी परिस्थितीमध्ये जनतेला आपल्या मूलभूत हक्क म्हणजे मतदानाच्या हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी आवाहन केले जाते। त्यामुळे जनतेमध्ये एक प्रकारचे संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे। अशा आपल्या राष्ट्रीय मूलभूत हक्काचे तसेच कर्तव्याचे पालन करताना जनता संभ्रमित असल्यामुळे जनतेमध्ये एक निरुत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे जनतेला राजकीय पक्ष, शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि काही प्रसार माध्यमांनी निर्माण केलेल्या आभासी विश्वातून बाहेर आणून सत्य परिस्थिती त्यांच्या समोर आणण्यासाठी आपण सत्याग्रह नावाचं नवीन कार्यक्रम सुरू करत आहोत। आजच्या भागामध्ये आपण टोरंट पॉवर कंपनीला भिवंडी महानगरपालिकेने आकारलेला 285 कोटीपेक्षा जास्त कर राज्य शासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेला आहे, त्याबाबत चर्चा करणार आहोत। याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या न्यूज रूम मध्ये सदर प्रकरणी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बिपिन भाऊ गायकवाड उपस्थित आहेत। नमस्कार। तर काय अधिक माहिती द्याल याविषयी? प्रथम तर मी अधिक काही बोलण्यापेक्षा राज्य शासनाचा शासन निर्णय दिलेला आहे, तोच शासन निर्णय मी आपल्या शिवप्रहार टीव्ही न्यूजच्या प्रेक्षकांना आणि राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी समजावून सांगणार आहे। तो प्रथम तर मी त्याचे वाचन करतो। पूर्ण घटनाक्रम याचा कसा आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे की भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फत टोरंट पॉवर लिमिटेड भिवंडी यांना मालमत्ता कर व भूईभाडे कर या करासहित दंड रक्कम म्हणून एकूण 285.8 कोटी रुपये भरणा करण्याचे आदेश दिलेले होते आणि ते आदेश विहित मुदतीमध्ये त्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही किंवा त्या अनुषंगाने टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीने सदरची रक्कम भरणा केलेली नाहीये। त्याच्यामुळं 30/8 म्हणजे 30 ऑगस्ट 2018 रोजी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या वतीने किंबहुना तत्कालीन मनपा आयुक्त आदरणीय योगेश मसे यांच्या आदेशानुसार टोरंट पॉवर लिमिटेड भिवंडी यांची मालमत्ता जप्त करण्याची किंवा अटकावणी करण्याचे आदेश पारित करण्यात आले। त्या अनुषंगाने टोरंट पॉवर लिमिटेडचे भिवंडी मधील कार्यालय सील करण्यात आलं होतं, परंतु त्या आदेशाविरुद्ध राज्य शासनाने सदर आदेश टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीच्या मालमत्ता जप्तीमुळे किंवा त्यांच्या कार्यालयाच्या जप्तीमुळे जी नागरिकांना वीज पुरवठा केला जातो त्याच्यामध्ये खंड निर्माण होऊन नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो असं कारण देत त्यांच्या मनपाच्या जे मालमत्ता अटकावणी करण्याचा आदेश होता त्या 7 दिवसांकरता स्थगिती दिली। हे इतर नागरिकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। राज्य शासनाने केवळ 7 दिवसांसाठी स्थगिती दिलेली होती, परंतु या 7 दिवसांच्या स्थगितीच्या नंतर मनपा मार्फत तत्कालीन आयुक्तांवर किंबहुना वरच्या स्तरावरून शासकीय स्तरावरून दबाव आला किंवा इतर काही गोष्टी घडल्या असतील, परंतु या 7 दिवसानंतर खरं तर राज्य शासनाने 7 दिवसाची स्थगिती दिली होती, त्याच्या पुढे कारवाई मनपाने चालू ठेवणं गरजेची होती, परंतु तशा प्रकारची कुठलीही कारवाई भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने राजकीय दबावाला किंवा प्रशासनिक दबावाला बळी पडून केलेली नाही। त्यानंतर जेव्हा आगरी समाज सेवा संस्था शिवपूजन समितीच्या माध्यमातून सदर प्रकरणी जे 285 कोटीचे कर वसुली किंवा दंड वसुली करणे गरजेची अपेक्षित आहे ती टोरंट पॉवर लिमिटेड कंपनीकडून करण्यात यावी या संबंधित
मंत्रालयापासून मनपा स्तरावर आम्ही पत्रव्यवहार केलेला होता. त्या अनुषंगाने मनपाच्या मार्फत सदर प्रकरणी राज्य शासनाला आपण जे आज स्थगिती आदेश दिलेले होते त्याच्या पुढील कारवाई संदर्भित आम्हाला मार्गदर्शन करावे असा पत्रव्यवहारही मनपाच्या वतीने करण्यात आला होता. परंतु त्याच्यावर आम्हाला राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद व उत्तर मिळालं नाही. हे कारण देत मनपाच्या वतीने सदर प्रकरणी पुढील कारवाई करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत होती. त्या काळात विद्यमान आयुक्तांची बदली झालेली होती आणि त्यानंतर दिनांक 19 फेब्रुवारी 2019 रोजी हा महाराष्ट्र नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत एक शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. शासन निर्णय जाहीर करण्यात आले. त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 19 नोव्हेंबर 2018 रोजीच्या बैठकीनुसार हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये शासनाने त्या शासन परिपत्रकामध्ये अशा नमूद करण्यात आलेलं आहे की उद्योग विभागाने मंत्रिमंडळ निर्णय अपेक्षित होता व त्याबाबत मंत्रिमंडळाने दिनांक 29 नोव्हेंबर 2018च्या बैठकीमध्ये एक निर्णय केला. तो निर्णय काय होता की वीज निर्मितीला पायाभूत सुविधांचं म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा प्राप्त आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा प्राप्त आहे. त्याच्यामुळं वीज निर्मिती व विजेचं वितरण करणाऱ्या कंपनीज मालमत्ता कर व भूई भाडे हे लागू केल्यास त्याचा अप्रत्यक्षरित्या परिणाम ग्राहकांवर होईल आणि त्यामुळं वीज वितरण करणारे कंपनी म्हणजे महावितरण असो किंवा त्यांची फ्रँचायझी म्हणजे भिवंडी मध्ये उदाहरणार्थ टोरंट पॉवर लिमिटेड, तर यांना मालमत्ता कर व भूईभार कर आकारू नये असा एक प्रकारचा शासन निर्णय उद्योग विभागामार्फत जाहीर करण्यात आला आणि त्या अनुषंगाने त्यात नगर विकास विभागाची मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आणि नगर विकास विभागाने हा 19 फेब्रुवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार त्याला मान्यता दिलेली आहे. आता याच्यामध्ये महानगरपालिकेने काढलेले आदेश हे व्यापक जनहित विरुद्ध असल्यास त्या प्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम 451 नुसार महाराष्ट्र शासनाला किंवा राज्य शासनाला असे अधिकार आहेत का सदर शासन निर्णय व्यापक जनहिताच्या विरुद्ध असल्याचं कारण देऊन ती रद्द करू शकते. मग याच्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की टोरंट पॉवर लिमिटेड भिवंडी यांच्याकडून जी 285 कोटीची वसुली राज्य शासनाच्या मनपाच्या वतीने करण्यात येत होती ती व्यापक जनहित विरोधी आहे. म्हणजे व्यापक जनहित विरोधी आहे ती दंड वसुली हे कारण देऊन टोरंट पॉवर लिमिटेड यांचा 285 कोटीपेक्षा जास्तचे जे दंड वसुली मनपा मार्फत करण्यात येणार होती त्या आदेशाला राज्य शासनाच्या मार्फत स्थगिती देण्यात आली. तर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका ही मोठ्या प्रमाणात कर्जामध्ये डुबलेली महानगरपालिका आहे आणि सदरच्या महानगरपालिकेकडे शहरातील मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचं कारण वारंवार महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येतं आणि ती सत्य परिस्थिती आहे. म्हणजे त्याच महानगरपालिकेला जर ही 285 कोटीपेक्षा जास्तची रक्कम मिळाली असती तर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा महानगरपालिकेवरून कमी झाला असता आणि नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी त्या निधीचा पुरेपूर उपयोग करता आला असता. परंतु मान्य महाराष्ट्र शासन हे सदर वसुली ही लोकहित विरोधी होती त्याच्यामुळे रद्द करण्याचा निर्णय कोणत्या कायदेशीर निकषाच्या आधारे घेता असा या निमित्ताने प्रश्न निर्माण होत आहे. त्यांनी भिवंडी शहरामध्ये येऊन
पाहणी करावी की या कर वसुली जरी 285 कोटीची झाली असती तर भिवंडी शहराची सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्या सध्याची परिस्थिती पाहता किती मोठा याचा लाभ आणि याचा विनियोग सदर कामासाठी करण्यात आला असता। आणखी या गोष्टीमध्ये मी एक आणखी ऍड करू इच्छितो की दिनांक 30 ऑगस्ट 2018 रोजी जेव्हा जप्तीची कारवाई मालमत्ता अटकावणी मे टोरंट पॉवर लिमिटेड भिवंडी यांची मालमत्ता अटकावणी करण्याचा आदेश जेव्हा काढण्यात आला मनपा मार्फत किंवा ही कारवाई जेव्हा सुरू होती त्याच कालावधीमध्ये म्हणजेच 14 ऑगस्ट 2018 रोजी नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी आणखी एक परिपत्रक काढलेलं होतं। त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच उदाहरणार्थ भिवंडी शहर महानगरपालिका यांची पाणी पुरवठा योजना व पथदिवे पाणी पुरवठा योजना व पथदिवे यांच्यासाठी जी वीज ज्या विजेचा त्यांनी विनियोग केलेला होता त्यांची थकीत जे वीज बिल आहे ते 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून भिवंडी शहर महानगरपालिकेत देय असणाऱ्या 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून देय करण्याचा मे टोरंट पॉवर कंपनीत देय करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि त्या अनुषंगाने राज्य शासनाला जे 14वा वित्त आयोगामार्फत मूलभूत सोयी सुविधांसाठी 35 कोटी रुपये येणार होते त्याच्यामधील 50% रक्कम म्हणजे 17 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम परस्पर मे टोरंट पॉवर लिमिटेड भिवंडी यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आली किंवा त्यांना देय करण्यात आली। हे मी नाही सांगत, महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचा 14 ऑगस्ट 2018 रोजीचा शासन निर्णय शिवप्राय टीव्ही न्यूजचे सुज्ञ प्रेक्षक या देशाचे आणि राज्याचे सुज्ञ नागरिक हे बघू शकता। आता इथं प्रश्न असा निर्माण होतो की टोरंट पॉवर कंपनी आणि इतर फ्रँचायझी यांच्यावर जर मालमत्ता कर व भूई भाडे लादले तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे ग्राहकांवर त्याचा बोजा पडू शकतो आणि सदरचे काम हे व्यापक जनहित विरोधी आहे। तसेच सदरची जी वसुली आहे या वसुलीमध्ये राज्य शासन कुठल्याही प्रकारचं मनपा सहकार्य न करत किंबहुना त्यांच्या वसुलीमध्ये जाणीवपूर्वक अडचण निर्माण करत असताना जी टोरंट पॉवर लिमिटेडची मनपा कडे जी थकबाकी आहे ती वसुली करण्यासाठी मात्र स्वतः शासन निर्णय काढून परस्पर त्यांच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करते। मग जेवढा रस त्यांनी टोरंट पॉवर कंपनीची मनपाकडे असणारी थकबाकी वसुली करण्यासाठी दाखवला, जेवढी कर्तव्य तत्परता त्यांनी त्या प्रकरणामध्ये दाखवली तेवढीच कर्तव्य दक्षता किंवा तेवढाच रस त्यांनी टोरंट पॉवर कंपनी कडून मनपाला वसूल जी करायची होती 285 कोटीचा कर किंवा दंड रक्कम ती वसूल करण्यामध्ये का दाखवला नाही आणि त्यांनी त्या प्रक्रियेमध्ये वसुलीच्या प्रक्रियेमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण का केली। आता या मागे नक्की भिवंडी मधील कोणत्या लोकप्रतिनिधींचा हात आहे किंवा कोणी या गोष्टीसाठी पाठपुरावा केला आहे। भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जर बोलायचं झालं तर बंगल्यावरील आदेश चालतात अशा प्रकारचा एक मोठा समज आहे आणि ते किंबहुना खरंही आहे। प्रत्येक गोष्टी भिवंडी आणि परिसरातील सूत्र हे बंगल्यावरील आदेशाने हलवले जातात। मग मे टोरंट पॉवर लिमिटेड यांचा हा दंड रक्कम वसुलीचा मनपाचा आदेश रद्द करण्यामागे आणि मे टोरंट पॉवर लिमिटेड यांना 14 वित्त आयोगाच्या निधीमधून 50% रक्कम वर्ग करण्यामध्ये बंगल्यावरील आदेशाची काही भूमिका आहे का किंवा बंगल्यावरून विशेष प्रयत्न करण्यात आले का असा प्रश्न आता माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना, शिवप्रहार टीव्ही न्यूजच्या दर्शकांना
आणि राज्याच्या आणि देशाच्या जनतेला नक्कीच पडलेला असेल. याच्याविषयी भिवंडीतले आणि परिसरातले लोकप्रतिनिधी याच्याविषयी खुलासा करतील का, आणि त्यांनी नक्कीच याविषयी करावं आणि मतदारांनी या संदर्भात आपल्या लोकप्रतिनिधींना आणि आपल्या नेते मंडळींना नक्कीच प्रश्न करावा. आणि जर याचं उत्तर ते देत नसतील तर ते सत्कारास पात्र आहेत. एवढं मोठं जनसेवेचं काम त्यांनी केलेलं आहे. त्याचं जाहीरपणे प्रचाराला जर ते आमच्याकडे आले तर आम्ही नक्कीच त्यांचा सत्कार करू. आणि प्रत्येक नागरिकाचंही कर्तव्य मी समजतो की त्यांनी एवढ्या मोठ्या कामाबद्दल आमच्या बंगल्यावरील लोकप्रतिनिधींचा विशेषतः आणि इतर सर्व लोकप्रतिनिधींचा सत्कार करावा, असं मी सर्वांना आव्हान करतो. एक प्रकार राज्य शासनाची भूमिका नेमकी तोरण पॉवर बद्दल अनुकूल आहे की ज्या स्थानिक स्वराज्य शासनाची जबाबदारी राज्य शासनावर आहे याच्या विकासाबद्दल अनुकूल आहे, हा एक संभ्रमात टाकणारा प्रश्न आपल्या प्रेक्षकांना निश्चितच पडला असेल. तर मित्र, या विषयाबाबत चर्चासत्र आपण लवकरच आयोजित करणार आहोत. तरी एक देशाचे शून्य नागरिक म्हणून तुम्हाला राज्य शासनाचा निर्णय काय वाटतो, योग्य वाटतो की अयोग्य, हे कमेंटद्वारे आमच्या कमेंट बॉक्स मध्ये निश्चित लिहा. धन्यवाद.